सर नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार रसिको. आजच्या या मुलाखत सत्रामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. संत वीरांची भूमी माझ्या महाराष्ट्राची, कृतज्ञता ठेवू मनी पुण्यवान या मातीची. ज्यांनी ज्यांनी ही कृतज्ञता आपल्या मनामध्ये ठेवली ते थोर झाले. कोणी शिक्षण तज्ज्ञ झाले, कोणी शिक्षण महर्षी झाले, कोण थोर वैज्ञानिक, शास्त्रज्ञ, अभियंता झाले. रामेश्वर सारख्या अतिशय छोट्या अशा गावातून केवळ प्रचंड इच्छा, सामर्थ्य, परिश्रम आणि शिक्षणाच्या बळावर एक छोटा मुलगा, एक विद्यार्थी शिक्षण घेत राहतो आणि शिक्षण घेता घेता तो एवढा मोठा होतो की तो विश्वधर्मी होतो. आपण आज आदरणीय विश्वधर्मी, ज्यांना मानवता तीर्थ असं म्हणता येईल, असे ज्येष्ठ शिक्षण महर्षी, महाराष्ट्रातील अभियंता, शिक्षणाच्या चळवळीचे मुख्य प्रवर्तक, ज्येष्ठ तत्त्वज्ञ, विचारवंत, शिक्षण तज्ज्ञ, विश्वधर्मी डॉक्टर विश्वनाथ कराड सर यांच्या रामेश्वर या गावी आपण आलेलो आहोत. येत्या 14 नोव्हेंबरला म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीच्या दिनी फार मोठे एक स्मारक, तीर्थ इथं साकारू लागलेलं आहे. ते म्हणजे विश्वधर्मी मानवता तीर्थ भवन. त्या अनुषंगानं आणि त्याचबरोबर सरांचा जीवन प्रवास, संघर्षमय अशी वाटचाल, मानवतावादी कार्याची वाटचाल ही आपल्याला जाणून घ्यायची आहे. तर सर, सुरुवातीला आम्हाला हे जाणून घ्यायला आवडेल की आपण, नमस्कार सर, हे जे मूळ आपलं जे गाव आहे रामेश्वर, या गावाबद्दल प्रचंड आकर्षण आणि ओढ लोकांना वाटते आहे सुरुवातीपासूनच. पण आपली ही जन्मभूमी आहे, आपली कर्मभूमीसुद्धा आहे. आपलं बालपण, आपले आजी आजोबा, आई वडील, त्याबद्दल आपण सांगावं. फार मोठा नियतीचा संकेत आहे. हे आपण केलं, आपण हे उभं केलं, अशा काही गोष्टी बोलण्यापेक्षा रामेश्वरच्या या पंचक्रोशीमध्ये एखादं वास्तव असं मानवता तीर्थ उभं राहावं, त्याचा मला एक खूप आनंद आणि समाधान आहे. हीच ती जागा आहे की ज्या ठिकाणी सर्व तुमच्या गावातले सर्व माझे बंधू इथं चोले बसलेले त्यांना तुळशीरामांना असं म्हणतात, माझे बंधू धाकटे, ज्यांनी कष्ट करून मला शिकवलं अण्णाने, नानाने. तो फार मोठा इतिहास आहे की अजूनपर्यंत तिथं 200-250 एकर जमीन आहे, पण बँकेत खातं असतं हे अजून आम्हाला माहिती नाही. असे एक वेगळ्या वातावरणामध्ये हे सर्व घराणं वाढलं आणि या घराण्याला ज्या परिसरात आपण बसलो ते गोपाळबुवा महाराजांचं तीर्थक्षेत्र कधी कोणी आम्ही तिथं पाहिलं नाही, पण त्या गोपाळबुवा महाराजांच्या आशीर्वादाने हे सर्व कार्य चालू आहे. इतिहास असा आहे की बाकी लांबचं बोलण्यापेक्षा आमच्या ज्येष्ठ भगिनी, आम्हाला आमची आई गेलेली आठवत नाही. मी 3-4 वर्षाचा असेल तर आईचं निधन झालं आणि पूर्वीच्या प्रथेप्रमाणे जेव्हा तो चिताभस्म घेऊन जेव्हा सर्व गाव थांबलेलं आहे की त्या गावला यावा तो पिंड व्हावा. गावे खूप बसलेले, परंतु आई गेल्यानंतर आम्हाला आईचा चेहरा आठवत नाही. मला नानांना, अण्णांना थोडासा आठवत असावा, पण त्यावेळेला खूप लोकांनी प्रयत्न केले, आजी आजोबांनी, की तुझ्या मुलांची काळजी आम्ही घेऊ, तू काही काळजी करू नको. परंतु काही गेल्या कावळे जमलेले आहेत
पण पिंडाला काही शिवत नाही. अशा वेळेला आमच्या देश भगिनी जे आज मूर्ती प्रयाग कराड असं त्यांना आज ओळखलं जातं, ते अचानक 19 वर्षाचं वय आहे आणि 19 वर्षाच्या वयामध्ये त्या अचानक उठल्या, त्या पिंडापाशी गेल्या आणि ते चिताभस्म घेतलं आणि पहिलं कपाळाचं कुंकू पुसून टाकलं. कपाळाचं कुंकू पुसून टाकलं, पुन्हा खाली बसल्या आणि ते चितेचं भस्म घेऊन सर्व अंगाला फासलं आणि मी आजपासून संन्यासी झाले. माझं त्यांचे मिस्टर त्याला पती म्हणतो, त्यांना बोलवून घेतलं, त्याला सांगितलं की आजपासून तुमचं माझं नातं संपलं, तुम्ही पुन्हा माझ्या दारात येऊ नका, काही संपत्ती पैसा का सर्व असेल तो तुमचा. त्या त्यागामध्ये, त्या भारतीय संस्कृतीच्या दर्शनामध्ये हा इतिहास उभा आहे. आणि योग असा आहे की तो त्याग, ते परिश्रम, भारतीय संस्कृतीचं वेगळं स्वरूप घेऊनच हा प्रवास आहे सर्व. माझ्या हातात छोटी पुस्तिका आहे, ज्या पुस्तिकेवर असं लिहिलं आहे, विश्वधर्मी विश्वनाथ शोध विश्व शांतीचा. हीच ती जागा. रामेश्वर इथं वडाचं झाड असायचं मोठं, अश्वत्थ वृक्ष असायचा या ठिकाणी आणि त्याच वडाच्या झाडाखाली मी इथून शाळा, तिथं जनावरांच्या मोठ्या शाळा असायची. सकाळी गाई म्हशी रानात चरायला गेल्या, शेण काढायचं, झाडू काढायचं आणि फाटक्या पोत्यावर बसून शाळा सुरू व्हायची. आणि संध्याकाळी गाई म्हशी रानातून चरून आल्या की त्यांच्या शाळेची ती जी बेल असते गळ्यातली, ती शाळेची बेल होती. शाळा बेल असते या माहिती नव्हतं. ते काय सांगायचं की हा नियतीचा खेळ आहे मोठा. आणि त्याच्यानंतर मी इथून जेव्हा शाळेला माड्याला असे कार्यक्रम सोलापूरच्या जवळ, इथं भोसले नावाचे एक ग्रस्त असायचे, व्यंकटराव भोसले आणि त्यांचे भाऊ आणि बरीच मुलं त्या माड्याच्या बोर्डिंगमध्ये माडेश्वरी नावाचं एक देऊळ होतं, त्या देवळामध्ये शाळा असायची. तिथं जाऊन पोचतो आम्ही चौथीच्या नंतर. आणि मग चौथीनंतर पुढचा इतिहास सुरू झाला. माहीत नाही, सकाळी जेव्हा इथून शाळा सुटायची त्यावेळेला त्या जनावरांच्या गळ्यातली बेल ही शाळेची बेल होती. असा मोठा इतिहास आहे याच्या पाठीमागं. परंतु एकच आहे की हे सर्वस्व हे आमच्या भगिनी त्या मूर्ती कराड, ज्यांना आपण भारतीय संस्कृतीचं, परंपरेचं, तत्वज्ञानाचं प्रतीक मानतो, आणि त्यांच्या आशीर्वादाने हे जे तुम्ही आता जिथं आपण बसलोय, इथं वडिलांचा फोटो दादांचा, ते लहानपणी पंढरपूरला गेले होते आणि परत आले तेव्हा 14-15 वर्षाचं वय असतं त्यांचं. परत आले ते विणा घेऊन आले करायला, आणि तो विणा आणल्यानंतर गावाला प्रदक्षिणा करत असत. त्यांच्याच ज्ञानबा म्हातारा म्हणायचे का, असे 2-4 बाया आणि ही घेऊन गावाला प्रदक्षिणा करायची. आणि तेव्हापासून हे गाव वेगळ्या दिशेने जायला सुरुवात झाली. गोपाळबा महाराजांचं मंदिर इथं किंवा छोटंसं होतं, एक मातीचा ढीग, त्याच्यावर एक दगड असा ठेवला असायचा. तिथून ही सुरुवात आहे, त्याच्यावर श्रद्धा, निष्ठा. आणि हे जे लिहिले पुन्हा दाखवतो की विश्वधर्मी विश्वनाथ शोध विश्व शांतीचा. आता ही संकल्पना कशी उजवली, का उदयाला आली, याच्याबद्दल चर्चा करण्यापेक्षा पुढे नियतीच्या खेळाचाच भाग असावा. इथे 1996 साली जेव्हा ज्ञानेश्वर माऊलींची संजीवन समाधी सोहळा झाला 700 तर त्यावेळेला हा मोठा कार्यक्रम घेतला गेला. आणि हे जे काही दिसतंय ते लिहिलं या ठिकाणी
हे पोप पॉल टू रोममध्ये मी याला भेटलो. अच्छा. आणि ही गोष्ट 1996 संजीवन समाधी 16. पण पुढे असं लिहिलंय का ओम इक्वल टू MC². मग संत ज्ञानेश्वर टू आईन्स्टाईन हा प्रवास आहे. आणि हे चिंतन किंवा ज्ञानेश्वर म्हणजे संपूर्ण विश्व हे ज्ञानस्वरूप आहे, हा सिद्धांत आहे. हे माझं काही नाही. परंतु संत ज्ञानेश्वर टू आईन्स्टाईन ज्याला ओम टेंडिंग टू E=MC² हे इक्वेशन आहे आईन्स्टाईनचं. आणि इथं पोप पॉल टू आहे. त्यांना मी समक्ष इथं कॅथरीना फैलाशे आणि त्याचे मिस्टर फैलाशे नावाचे जागतिक बँकेचे सल्लागार आहेत. आणि माझी ओळख करून दिली जाते पोपना. तर त्या पोपना ते आल्यानंतर नॉर्मली ते फक्त दुरून असं करतात. तर आम्ही जागतिक एक धार्मिक परिषद विश्वधर्माची मानवता धर्माची घडवण्याचं ठरवतो. त्यावेळेला त्याला हे प्रमुख पाहुणे म्हणून यावे म्हणून प्रयत्न होता. यांचं इथं येणं काही झालं नाही, कारण का मला माहीत नव्हतं ते राष्ट्रपतींनीच आमंत्रण द्यावं लागतं. कोणी देऊ शकत नाही आमंत्रण, असं त्यांचा प्रोटोकॉल असेल. आणि या सर्वांचा अधिष्ठान आहे ते विवेकानंद आहे. स्वामी विवेकानंद हा आमचा आदर्श आणि ज्ञानेश्वर माऊली हे अधिष्ठान आणि आईन्स्टाईन ही त्याची चाचणी पुरवणी. असा हा मोठा लांबलचक इतिहास आहे. पण याच्यातून आज ज्या ठिकाणी आपण जे इथं भेटतो, तुमचे वडिलांचं नाव काय? आजोबा माझे हरिभक्त परायण लक्ष्मण उर्फ बाबू महाराज सनगावकर, जे माझा आजोळा आहे, माझ्या आईचे वडील, ते इथं बऱ्याचदा रामेश्वरमध्ये इथं येऊन गेलेले आहेत. त्या आठवणी पण आपण ते सांगू शकतो. मला फार थोड्या आठवणी त्यांच्या. त्यांचं रूप फार वेगळं होतं. एक पेटा गोपीचंद लावलेला आणि त्या नाच षष्टी फार जोरात होती या गावात. हे गोपाळबा महाराजांच्या नावाने. तर त्यावेळेला त्यांचंच कीर्तन असायचं, बाबू महाराजांचंच. त्यांचं रूप, त्यांचं दिसणं, त्यांचं वागणं, त्यांचं बोलणं, हा इतिहास आहे. तो इतका फार आठवत नाही मला. तर त्याच्यातच हा उगम आहे. अक्काबाईचं अधिष्ठान म्हणजे ते अधिष्ठान. आणि त्याच्यातूनच खरं म्हणजे पोप पॉल टूला भेटणं 1995 सालची गोष्ट आहे. 1995. आणि इथं लिहिलं आहे आणि ओम इक्वल टू MC². हे इक्वेशन म्हणजे आम्ही इंजिनियर झालो, चुकून झालो. मला इंजिनियर व्हायचं नव्हतं, कलेक्टर व्हायचं होतं. कलेक्टर व्हायचं होतं. त्याच्यातून हा इतिहास आहे. जे मानवता तीर्थ म्हणा किंवा मानवता भवन उभं राहतं इथं, ही जगाला संदेश देण्याकरताचा एक लॅबोरेटरी प्रयोगशाळा आहे. कलेक्टर होण्यामागचं सर मुख्य कारण काय होतं? कलेक्टर व्हावं असं का वाटायचं? नाही, तेव्हा काय होतं की मी जेव्हा मॅट्रिक झालो तर त्यावेळेला मी माझ्या शाळेत पहिला आलो. कुठल्या सर? शिरो जिल्हे हायस्कूल बार्शीचं. अच्छा, बरं. तर तेव्हा मनामध्ये असं होतं पूर्वी फौजदार होणं, मामलेदार होणं फार मोठं मानलं जातं. पण ते न होता आपण मला माझे भाऊ बसले तिथं. ते 3वी-4थी शिकलेले होते, पण एका 2 वर्षाचं ते झालं होतं सगळं. ते शेतकरी फार मोठं सांगितलं की आता आमचे 15 वर्षाचे अण्णा हे धर्मराज म्हणून आपण करा. मी थोडं प्रतियोगी असं समजा हे सेकनिष्ठ असं वेगळं व्यक्तिमत्व यांच्यामुळं खरं म्हणजे जर उभं राहिलं आकांच्यामुळं. तर याचा हा परिणाम आहे. येण्याला कारणीभूत सुद्धा खरं म्हणजे बंधू आहे आणि काय. तर इंजिनिअरिंग कॉलेज जेव्हा आपण सुरू केलं, MITची स्थापना 1983ची, त्याच्या आधी वाटतं खूप कमी होते कॉलेज खाजगी.
तो तर मोठा इतिहास आहे. 14 एप्रिल 81 पहिला आर्टिकल लिहिला. हां 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 14 एप्रिल 81 मठामध्ये आलं कसं मठामध्ये. अच्छा हां आणि त्याच्यामध्ये ते आर्टिकल लिहिलं. आणि कमल किशोर कदम नांदेडचे राहणारे हां हां हे फार मोठे आमदार होते. आणि त्या असेंब्लीत मांडलं गेलं. वसंतदादा पाटील जे 3री-4थी शिकलेले होते ते, पण वसंतदादा पाटलांनी खरा आशीर्वाद दिला. याच्या पाठीमागं त्यांचं माझं काही ओळख नव्हती, परंतु त्यांचा उल्लेख करावा वाटतो. आमचे बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगे ते माझे दिल्लीमध्ये मंत्री होते. अशा भेटीगाठी होत राहिल्या. आणि शेवटी मी वसंतदादांना धन्यवाद देईन की त्यांच्याशी चर्चा जेव्हा झाली की दादा म्हणून महाराष्ट्रामध्ये फक्त 3-4 दिसत आहेत. मग ते 7 झाले. आणि 7 झाल्यानंतर हा निर्णय घेतला गेला प्रायव्हेट कॉलेजेसचा, तो त्यांच्यामध्ये घेतला गेला. वसंतदादा पाटलांना मी म्हणजे मुंबईत नाही दिल्लीमध्ये तेव्हा ते मध्य प्रदेशमध्ये गुजरी कुठल्या याचे नेमलं होतं त्यांना काँग्रेसने. मग तिथं भेट झाली. विठ्ठलराव जाधव माझे मित्र होते. त्यांच्या माध्यमातून ह्या भेटीगाठी घडत राहिल्या. आणि तो वसंतदादा पाटील कुटुंब डिसिजन. आणि त्यांच्यामुळे हे करतात हे जे उभं राहत आहे हे कुठून आले पैसे, कुठून आलं हे सर्व शक्ती बाकीची. तर मी असं सांगेन की वसंतदादा पाटील आमचे मित्र कमल किशोर कदम आता आहे. मोठे विद्यापीठ आहेत. ते फार मोठे विद्वान आहेत. विठ्ठलराव जाधव यांच्या माध्यमातून दिशा आणि हा प्रवास जो आहे तो हा प्रवास. यशवंतराव चव्हाण यांच्या नावानं मेडिकल कॉलेज आपलं आहे, रुग्णालय आहे. त्यांचं नाव देण्यामागे विशेष कारण सर त्यांची भेट झाली आपल्याकडे? हो झाली, जरूर झाली. केव्हा? यशवंतराव चव्हाण साहेब जेव्हा भारताचे डिफेन्स मिनिस्टर म्हणून निवडणूक केलं इंदिरा गांधींच्या माध्यमातून, त्यावेळेला पहिल्यांदा माझी भेट झाली. आणि यशवंतराव चव्हाण आणि सध्याचे अटल बिहारी वाजपेयी जे होऊन गेले, ही 2 माणसं या देशाच्या राजकारणाचा एक वैभव आहे. यशवंतराव चव्हाण ज्यावेळेला माझी भेट झाली आणि ते विनोताईंचा इतिहास निघाला, तर ते फार बोलण्यासारखा विषय असा आहे की विनोताई TBने आजारी असायच्या, क्षयरोगावर. आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. तर त्यावेळेला त्यांनी पत्र लिहिले विनोताईस. ते पत्र असं लिहितं आणि त्यात यशवंतराव चव्हाण लिहित आहेत, स्वतः मुख्यमंत्री आहेत, पण ते लिहितात की या महिन्यामध्ये तुम्हाला पैशाची तारांबळ झाली असेल तर अमुक ह्या माझ्या मित्राकडून 100 रुपये उसने आणावे. कोण येतोय? मुख्यमंत्री महाराष्ट्राचा. दुसऱ्यात लिहिले त्याने की या महिन्यात तुम्हाला दवाखान्यात नेण्याकरता तो चहाचा असतो ना, थर्मास, तो थर्मास उसना आणावा. पुढच्या महिन्यात मी मुंबईत येताना एक थर्मास घेऊन ये ना ठाण्याचा. किती उंची आहे. आणि त्याच्यानंतर त्यांनी असं म्हटलेलं आहे की तुमचे फार हाल होत असतील, 100 रुपये उसने आणावे, थर्मास कोणाकडून तरी सध्या आठवण्यासाठी घेऊन यावा. आता ही उंची सध्याच्या राजकारणामध्ये पाहायला सुद्धा मिळत नाही. कुठलाही पक्ष असो, कुठलंही राजकारण असो, तुम्ही भारताचे पंतप्रधान असतील किंवा मुख्यमंत्री असतील यांच्याबद्दल मी काही कॉमेंट करायची माझी इच्छा नाही. परंतु हे शब्द फार मोठे आहेत आणि हे खरे आपले आदर्श आहे. अटल बिहारी वाजपेयींचं जीवनामध्ये ते शिवाय अत्यंत अद्भुत स्वभाव आहे. पक्ष नव्हे, माणूस, मानवता आणि त्याचं दर्शन
दर्शन होण्याकरता तर म्हणजे या ठिकाणी जे मानवता भाव उभं राहत आहे हे त्याचं दर्शन आहे. सर्व पक्षाने सर्व लोकांनी करता शेवटी हे आपलं अनेक जन्मजन्मीचं नातं असतं. देवाच्या दयेने आता कुठल्या खेडेगावात 154 सायकल नव्हती आणि त्या माणसाच्या हाती असं काही व्हावं आणि जगातला सर्वात मोठा, जगात सर्वात भव्य अशा प्रकारचं मानवता भवन इथं उभं राहावं रामेश्वरमध्ये. हा सर्व नियतीचा खेळ आहे, ईश्वरी संकेत आहे. हे मी करतो, मी केलं, आम्ही केलं. इथं माझे मित्र बसले, जाते समोर बसलेले आहेत, अनेक विद्वान आहेत, खूप माणसं आहेत मोठी. परंतु हे भेटायचे होते, भिडे म्हणून होते आमचे श्रीकृष्ण भिडे. तर ही सर्व जर भेटायची नियती होती ठरलेली. हा मोठा इतिहास आहे नामचा, पण याच्यातून ही उत्पत्ती आणि यातून आपली भेट आहे. वडिलांच्या आजोबा जे आहेत. सर, आणखी गोष्ट महत्त्वाची की तुमच्या विचारावर एकूण जो प्रभाव आहे तो आपल्या भारतीय संस्कृतीचा आहे, संत साहित्याचा आहे, हे तर आहेच. परंतु महामानव असे कोणते ठळक की त्यांचा खूप मोठा पगडा म्हणा किंवा प्रभाव आपल्याकडे विचारसरणीवर आणि आपल्या जगण्यावर दिसतो आहे असं वाटतं? मुख्य म्हणजे फक्त संत ज्ञानेश्वरांचं नाव घेऊन सर्व विश्व हे ज्ञान स्वरूप आहे असा सिद्धांत आहे. संत ज्ञानेश्वर टू आईन्स्टाईन तुम्हाला मी दाखवलं. संत ज्ञानेश्वर टू आईन्स्टाईन आणि मध्ये विश्वाचं स्वरूप आहे. हे जे नातं आहे हे नातं म्हणतो फिलॉसॉफर संत ज्ञानेश्वर लक्षात ठेवा आणि फिलॉसॉफर जगद्गुरू तुकाराम महाराज आणि वेगवेगळे फिलॉसॉफर सायंटिस्ट डॉक्टर अल्बर्ट आईन्स्टाईन. ही तुलना सहसा कोणी करत नव्हतं, परंतु याचं अधिष्ठान आहे ते ज्ञानेश्वर ज्ञानस्वरूप. The entire universe is a manifestation of your intelligence and consciousness. Consciousness, the ultimate reality, the ultimate truth. त्याचं हे चिंतन आहे आणि हे सर्व एक आहे. अशा प्रकारचं हा जो डोम आहे हा जगातला सर्वात मोठा डोम ठरला गेला. आता हा का मानला? राज कपूरने जमीन का दिली? राज कपूरने 40 वर्ष सिनेमा पाहिला नाही आणि तरीसुद्धा राज कपूरची जमीन 100 एकर माझ्याकडे काय यावी? काय कारण आहे? का तर तिथं हा डोम करायचा होता. हा डोम काय आहे तर अध्यात्मशास्त्राची वैज्ञानिक प्रयोगशाळा आहे. अध्यात्मशास्त्राची वैज्ञानिक प्रयोगशाळा तो हा डोम आहे. त्याला पैसे कुठून आले? का बांधलं गेलं? याला आर्किटेक्ट नाही, याला प्लॅनर नाही, त्याला डिझायनर नाही. हे कसं बांधलं गेलं? आणि हा जगातला मानवी इतिहासातला सर्वात मोठा डोम आहे, मार्बलचा. आणि तिथं सर्व धर्माचे प्रतिनिधी आहेत. सायंटिस्ट, मॅन ऑफ सायन्स, मॅन ऑफ रिलिजन, मॅन ऑफ फिलॉसॉफी, हे सगळे लोक आणि मॅन ऑफ सायन्स हे सगळेजण आज उभे आहेत. हात जोडून आज संत याच्यात बाहेर शास्त्रज्ञ असं त्याचं स्वरूप हा जगातलं एक उत्तम असं वेगळं उदाहरण आहे. त्याला अध्यात्मशास्त्राची वैज्ञानिक प्रयोगशाळा सांगते. आता या घटना कशा घडतात, कसं सुचतं, कोण सुचवतं, तर मला असं वाटतं माझ्या दृष्टीने संत ज्ञानेश्वरांच्या तर विवेकानंदांचा हा विषय आहे, ज्याने विज्ञान आणि अध्यात्माच्या समन्वयातून जगात शांती नांदेल असं भाकीत केलं 1893 साली शिकागो. ते हे विवेकानंद आहे. जेव्हा ते गेले असतील तिथं अमेरिकेला, तेव्हा तिथं काय अवस्था असेल शिकागोमध्ये, त्यांचं स्वागत कोणी केलं असेल? तर असा लांबचा इतिहास आहे. पण हे ग्रेट नोबल सन ऑफ इंडिया तुम्ही ते लहानपणी वाचलं असं म्हटलं. एक विवेकानंद. अच्छा, कुठं असं एक वाचल्यानंतर पुस्तक? मला इंजिनियर व्हायचं नव्हतं, पण मी त्या प्रौढ चौकात गेलो. उत्कर्ष बुक डेपो होता. तिथं गेल्यानंतर मी सर्वेचं पुस्तक मागितलं, तर तो मला फार गर्दी आहे, तोपर्यंत काही पुस्तकं बघ म्हणून माझ्यासमोर टाकलं. त्या 8 आण्याचं पुस्तक होतं स्वामी विवेकानंदाचं, द स्पेक स्वामी विवेकानंद. आणि ते पुस्तक घेतलं गेलं. ते सर्वेही काही घेतलं नाही, पण ते द स्पेक विवेकानंदांनी विकत घेतलं 8 आण्याला आणि
दॅट बिकेम माय आयडिया. भगवद्गीता आणि हे जे पुस्तक आहे यांनी खरी दिशा दाखवली. त्याला स्वामी विवेकानंदांचा अधिष्ठान आहे. आणि सर महात्मा गौतम बुद्ध यांच्या विचारांचा प्रभाव आपल्या एकूण कार्यावर दिसतो आहे. कारण रामेश्वरमध्ये काही स्मारक आहे, तिथं बौद्ध विहार आहे. रामेश्वर हे गाव सुद्धा इथं का सुचलं, राम मंदिर उभं राहिलं, हो ते पण मोठं बुद्ध विहार उभं राहिला, आणि राम रहीम सेतू उभा राहिला. हो हो. आणि त्याच्यानंतर मानवता भवन. मानवता भवन. आता हा सिक्वेन्स कसा घडला आणि विश्वधर्मी ज्याला म्हणतो, धर्म जात भेद, कारण का माऊलीनीच असं म्हणलं, यातीपुढं माझे गेले हरपुणे असं म्हणतो. मग जर यातीपुढं माझं हरपून गेलं असेल, हे काय आहे? हे विश्वधर्म आहे, मानवता धर्म आहे. आणि मानवता धर्माचं एक प्रतीक आहे. आपली जी भेट आहे ती त्याच्या निमित्ताने होती असं मला वाटतं. तर काही समाज नामतो, समाजाला कळतं फक्त जातीभेद आणि राजकारण, त्या दोन गोष्टींचा अत्यंत विपरीत असा परिणाम आहे. मग राजकारण आल्यानंतर ते बाकीचं काय त्यांचे टेक्निक्स असतात ते, तो विषय सोडला तर मला वाटतं की आपण ज्या रस्त्याने जातोय आता तो रस्ता हा सही रस्ता आहे. बरोबर सर. राम मंदिर उभं राहिलं त्यावेळेस ते सहकार्य लाभलं कोणाचं असेल? हे सर्व इथं जे काही उभं राहिले ते या संस्थेच्या माध्यमातून आहे. मुळामध्ये पण राम मंदिराचा विषय जो आहे, रामविलास वेदांत आता येतील उद्या परवाच्या कार्यक्रमाला अयोध्येचे, ज्यांनी रथयात्रा काढली रामाची, ही सर्व मंडळी उद्या 14 इथे येणार आहे. परंतु गमत अशी की राम मंदिर हा विषय आणि त्याच्याशी बाबरी मस्जिद या दोघांच्याबद्दल हा जुना इतिहास आहे. 1996 सालापासून. तर तेव्हापासून याच्यावर आम्ही 2010 साली मनमोहन सिंग पंतप्रधान होते, त्यांना पत्र लिहिले. त्याच्यानंतर मोहन भागवत होतं लिहिले. त्याच्यानंतर सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 6 पत्र लिहिली. पण किंबहुना काही कारण असेल त्यांच्या याच्यामध्ये, पण त्याचं उत्तर आलेलं नाही. याच्याबद्दल कुठल्याही प्रकारचा द्वेष किंवा राग नाही. पण मनमोहन सिंगने त्याचं उत्तर दिलं स्वतःच्या सहीने. आणि त्याने असं लिहिले की फार मोठं काम आहे, तुम्ही जे काम करत आहात ते काम फार समाजहिताचं मोठं काम आहे, ते असंच करत राहा, माझ्या तुम्हाला मनापासून शुभेच्छा. पण नंतर मात्र त्याच्याबद्दल मी खूप कृपणा भेटलो मोठ्या. तिथं जात भेद असा काही विषय नव्हता, परंतु काही गोष्टी जुळल्या म्हणा किंवा एकमेकांचा मनातला भाव होऊन जायला कारण कळावं नाही, तो वेगळाच विषय आहे. शरद पवार साहेब म्हणा किंवा विलासराव देशमुख साहेब कधी आमच्या या भागामध्ये म्हणजे कसं वाटतं मला? साडे त्यात आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीच होते, ते असतील किंवा राजे भोसले असतील आमचे सातारचे, ते सगळी मंडळी इथे येऊन गेली. बरोबर. तेव्हा हे काही नव्हतं, शाळा होती. हो, माझी शाळा जनावरच्या कोठ्यात असायची. त्या ठिकाणी जी शाळा उभी राहिली ती राजे भोसलेंच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं. विलासराव देशमुख होते. अच्छा. हो. शिवराज पाटील हे तर आमचे इथे खासदार लागतो. दारासिंग दारासिंग आले, 11 हिंद केसरी आले होते. 11. इथे विशेष एक गोष्ट घडलेली आहे की बलोपासना ही अतिशय महत्त्वाची. सर सातत्यानं बलोपासनेवर पण तेवढाच भर देत आहेत ज्ञानोपासनेच्या सोबत. योगासनं असतील, प्राणायाम असतील, ह्या सर्व गोष्टी आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाच्या आहेत. आणि म्हणून आपल्या गावातील आपल्या भागातील मल्ल हे भेटल्या गेले पाहिजेत. बलोपासनेचं महत्त्व त्यांना पटलं पाहिजे. म्हणून इथे फार मोठी व्यायामशाळा आहे. त्यांनी सकाळी ती बघितली, आता चांगलं वाटलं. मागे जेव्हा आलो
तेव्हाही ती बघितली होती. ही सर्व इथं सगळेजण म्हणजे कसं कुस्तीगीर परिषदच घेतली होती. हां बातम्या आल्या त्याला दारासिंगपासून तो सुशील कुमार त्यांचा शिष्य, त्याला ऑलिम्पिकमध्ये बक्षीस मिळालं सेकंड. हां हे सगळे सत्कार. इथं 2 वेळेला कुस्त्यांचा आखाडा होतो. हो 11 हिंद केसरी. तर भारतातले जेवढे कोल्हापूरपासून शाहूराजांचे जेवढे पाईक आहेत ते सगळे कुस्तीगीर इथे येऊन गेले आहेत. आपण सर युवा अवस्थेमध्ये कुस्तीपटू आहे. सांगितलं पण मी काही पैलवान नव्हतो, पण बरा होतो. 1996 साली एक अतिशय ऐतिहासिक असं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे अलंकापुरी आळंदी इथं घडलं. त्याचं मी साक्षीदार. त्यावेळेस मी DEDला होतो. स्वागताध्यक्ष विश्वनाथ कराड हे नाव दिसलं पहिल्यांदा की म्हटलं जायला पाहिजे. पुन्हा उद्घाटक लता मंगेशकर आणि संमेलनाच्या अध्यक्षा होत्या शांता शेळके आणि कार्याध्यक्ष होते मला वाटतं उल्हास दादा पवार होते. म्हणजे माझ्या मनामध्ये मला महामानाबद्दल प्रचंड आकर्षण ओढ आहे, संताबद्दल आहे. पण याच पिंडाचे व्यक्तिमत्व वेगळ्या क्षेत्रामध्ये आहेत आणि हे सर्व एकत्र बघायला मिळतील. मी त्या संमेलनाला आलो सर. नंतरही मी संमेलन केले, पण तसं संमेलन हे कुठंही घडलेलं नाही. 3 ते 4 दिवस तिथले जे स्वयंपाकी होते हे सतत जागे होते. हा एक महत्त्वाचा भाग आहे. सांगतोय की म्हणजे कुठली गैरसोय कुणाचीही कशी नाही. महाराष्ट्रातील असतील, देशातील, देशाबाहेरचे सुद्धा काही ख्यातनाम कवी असतील, साहित्यिक असतील, विचारवंत, तत्त्वज्ञ या सर्वांना त्यामध्ये सामावून घेतलं. आपला एकूणचा त्यावेळेसचा अनुभव हे थोडं संमेलन यशस्वी झालं. ह्याचं लोकांची नाव घेतात, सातत्यानं नाव घेतात. आता ह्याचे माझं पुस्तक आहे जे मी तुम्हाला भेट देणार आहे, साहित्य सृष्टीतील जीवनदृष्टी. यातही मी उल्लेख केलेला आहे सरांच्या संस्थेचा आणि त्या संमेलनाचा. तर हे याचे नियोजन आपण कसं करतं, कुठल्याही कार्यक्रम आपण हा अतिशय यशस्वी होतोच आणि तो परिणामकारक होतो. पुढे काय सांगायचं संमेलनाबद्दल विशेषतः? कसं आहे, पद्मश्री शंकर बापू शिंदे आपेगावकर ही फार मोठी व्यक्ती होती. नाद ब्रह्माचं ते स्वरूप होतं. नाद ब्रह्म योगी असं म्हणतात त्यांना. हो. पुढे अनेक संत महात्मे होऊन गेले, परंतु त्यावेळेला लता मंगेशकर त्याच्या अध्यक्ष झाल्या, शांता शेळके त्याच्यामध्ये सामायिक झाल्या आणि त्या संमेलनाला नॉर्मली कुठलंही साहित्य संमेलन 2000, 3000, 4000 लोक असतात. या संमेलनाला 1.25 लाख आणि आळंदीमध्ये आता विनोदाचा भाग येत होती. शांतीलाल सुरजवाला आमचे मित्र आहेत पुण्यामध्ये. ते मेयर आहेत पुण्याचे पूर्वीचे माझे. तर ते स्वतः आणि त्यांचे बरेच सहकारी. आनंद होता. सगळे मुख्यमंत्री शरद पवार साहेबांच्या पासून मनोहर जोशी हे सगळे जण पहिल्या लाईनीत बसले होते. फोटो आहे माझ्याकडे, सगळे बसले होते. आणि 7 ज्याला ज्ञानपीठवाले ते मंचावर होते. हो बरोबर सर. तर तिथं फक्त शांता शेळके आणि लता दिदीवर होत्या. आणि तो मंडप 400 बाय 600 फुटाचा मंडप होता. मध्य प्रदेशातून आला. मोठा इतिहास आहे तो. सूत्रसंचालन सुधीर गाडगीळांनी त्याचं केलं होतं. सुधीर गाडगीळ त्यांनी आपल्या आठवण केली सर. पुण्यामध्ये बऱ्याच साहित्य कलावंतांच्या मुलाखती घेतल्या. आचार्य रतनलाल सोनारा असतील, श्रीपाद सबनीस असतील, सदानंद मोरे असतील किंवा त्यांचा उल्लेख केला. खूप आपल्याबद्दल ते भरभरून सांगायचे. आणि तुम्ही चालला तर तुमच्यावरचं मुलाखत घ्या. मग तुम्ही घेणारच आहे म्हटलं सर. आणि खूप योग असा आहे की त्या संमेलनाला आमच्या मराठवाड्याचा त्याला महान संत म्हणावं, आपले संत ज्ञानेश्वर नाही, आमचे शंकर बापू. शंकर बापू स्टेजवर आले. 400 फूट लांबीचं स्टेज होतं. 400 आणि 100 फूट रुंद. आणि शंकर बापू आले, लता मंगेशकर आले. आता आमचा या घराण्याचा जवळचा संबंध आहे. पण लता दिदी वर आली. लता दिदी डायरेक्टली बापूच्या पाया पडतात, नमस्कार केले. बापू हा मोठा चमत्कार होता. तर त्या एवढंच म्हणाले की हा महान संत आहे आणि यांचं दर्शन घेणं हे आमचं भाग्य आहे, असं स्वतः लता मंगेशकर यांच्या मुखातले शब्द आहेत. त्यांचे
त्याच्यावरती मूर्ती आता सरस्वती मंदिर जे बांधलं गेलं हो ते चायना बॉर्डरला हो आणि तिथं पांडवांचे पुतळे उभे राहिले ते नियतीचे संकेत असते आणि त्याचाच हा भाग आहे खरं पाहिजे. बरोबर आहे. बद्रीनाथ इथे माना या ठिकाणी सरस्वती मंदिर हे मोठ्या प्रमाणात उभं राहिलं आहे. त्याचबरोबर आळंदीचे जे घाट आपण जे बघतोय इंद्रायणी काठी हे आदरणीय सरांच्या पुढाकारातून हे साकार झालेले आहेत. एवढंच नाही तिथं मला वाटतं संत ज्ञानेश्वर यांच्या ओवी त्यांचं दर्शन तिथं आपलं घडतं आहे. दोन्ही काळभोरचा जो डोम आहे त्याबद्दल आपण बोललेलं आहातच. MIT महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी याचं पुढे विस्तारीकरण घेतलेलं आहे. विश्वशांती केंद्र हे बनलेलं आहे. जवळपास 65पेक्षा अधिक शाखा ज्ञान विज्ञानाच्या वेगवेगळ्या शाखा सर्वच उच्च शिक्षणाच्या मग त्या वैद्यकीय असतील अभियांत्रिकी असतील इतर सर्व शाखांमध्ये शिक्षण हे महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शाखांमध्ये हे दिलं जातं. मला वाटतं महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा आपल्या काही शाखा असाव्यात तिथंही आपलं हे शिक्षण सगळं चालू आहे. आपल्याला जो भाग मला त्यांनी सांगायचा होता आळंदीचा तिथे मी बाहेर येऊ शकत नाही आहे तिथे गोष्ट सांगायची की जय जय राम कृष्ण हरी अर्धा ते पाऊण तास फक्त एवढंच भीमसेन जोशी तिथं मंचावरती म्हणत होते आणि पूर्ण तिथला तो पूर्ण समुदाय जो आहे लाखोंचा हा त्यामध्ये तल्लीन झाला होता मग्न झाला होता. अशा बऱ्याच म्हणी व्यक्ती त्या संमेलनाला आल्या होत्या. सर आपण देशाच्या बाहेरसुद्धा आपल्या भारतीय संस्कृतीबद्दल संत साहित्याबद्दल अस्खलित मराठी अस्खलित हिंदी आणि अस्खलित इंग्रजीमध्ये आपण बोलता. हा चमत्कार वाटतो आम्हाला बऱ्याचदा की तिन्ही भाषावर अतिशय उत्कृष्ट असं प्रभुत्व आहे. ही तपश्चर्या आहे का सर काय विशेष गोष्ट वाटते आम्हाला संमोहित केल्यासारखं तुमचं बोलणं असतं. हां माऊलीचा आशीर्वाद. हां ज्ञानेश्वर माऊलीचा आशीर्वाद. हां हां ज्ञानमयो विज्ञानमयो एवढा अर्थ कळल्यामुळं हां हे सहज शक्य होतं. याच देशामध्ये अमेरिकेमध्ये जेव्हा त्याला 24,000 लोक होते हो आणि त्यांनी जेव्हा मला तो पुरस्कार दिला असे काही अनुभव आहेत बरेचसे लंडनमध्ये ऑक्सफर्डमध्ये केम्ब्रिजमध्ये. अच्छा जेव्हा जे जगातले शास्त्रज्ञ त्यांच्याशी बोलणं असतं ती एक वेगळी उंची असते आणि त्याचा जो आशीर्वाद आहे तो परत या भूमीतून निघाला जन्मला असं मला वाटतं. आपण फक्त एकच सर्वात महत्वाचं आहे की अहंकाराचा वारा न लागू लागला हा फार महत्वाचा. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म जे म्हणतो आपण तर याचा परिणाम आहे मुळातला ज्ञानेश्वराचा आणि ज्ञान हेच सर्वस्व आहे असं त्यांनी जे म्हटलं आहे. मोठा सुंदर इतिहास आहे तो थोडा कळला आणि त्याचं थोडं दर्शन झालं त्याच्यावर जग बोललं तर अमेरिकेतला कार्यक्रम असो ऑक्सफर्ड केम्ब्रिजमध्ये जाणं असो या सर्व घटना ह्या त्याच्याशी निगडीत ज्ञानाशी आणि ते ज्ञानेश्वरांच्या नावाचं असलेलं सध्या जगामध्ये केरॉस कन्फ्युजन ब्लडस्टेड मॅसेकर टेररिझम हॉरिफाईंग व्हायलन्स जग पेटून उठलं आहे सर्व आणि जगामध्ये विनाशाचं अत्यंत भयानक अशी लक्षणं सर्वत्र पुढे दिसतात. तर या पार्श्वभूमीवर हा एकच मार्ग आहे ज्ञानेश्वराने दाखवलेला तुकोबाने दाखवलेला की जो समाजाला काही चांगली पॉझिटिव्ह दिशा देऊ शकेल आणि जगामध्ये जे विध्वंसक असं ते भयानक स्वरूप निर्माण होत आहे. कोरोना व्हायरस आहे बाकीच्या गोष्टी आहेत सगळे पंतप्रधानापासून राष्ट्रपतीपासून लोक बसले होते. मी बसलो होतो 2-2.5 वर्ष. कोरोना झाला सर्व जग पेटून उठलं. अमेरिकेत जास्तीत जास्त लोक मेले धारावीचे कमी मेले असं धारावीत कमी मेले इटालीमध्ये जास्तीत जास्त मेले चायनामध्ये मेले भारताच्या कानाकोपऱ्यात मेले आणि विध्वंसक अशी अवस्था जी निर्माण झाली त्याला दिशा दाखवण्याचा मार्ग हा ज्ञानेश्वरांचा मार्ग आहे. लोक असं आत्मकेंद्रित स्वार्थकेंद्रित आणि मलाच हवं अशा धारणेतून प्रत्येक क्षेत्रामध्ये बाळगताना दिसतं. कारण म्हणजे याचं कारण सांगणं अवघड आहे मला. फक्त माझ्या पुरतं किंवा माझ्या गावापुरतं माझे बंधू घरदार आमचे सर्व हे सगळं याच्यापासून दूर राहावेत एवढाच फक्त प्रयत्न. शिक्षण आणि तत्वज्ञान शिक्षण तत्वज्ञान यामध्ये आपला डॉक्टर आहे
वॉशिंग्टन विद्यापीठाने दिलेली आहे, त्याबद्दल काय सांगाल सर? हां, कारण एक फार महत्त्वाची गोष्ट आम्हाला वाटतं. ती फक्त ज्ञानेश्वर टू आईन्स्टाईनची तुलना झाली आणि हा जो डोम आहे हे त्याचं अध्यात्मशास्त्राची वैज्ञानिक प्रयोगशाळा याचा अर्थ मला कळला आणि माझ्या शिक्षकांना कळला, आमच्या सहकार्यांना कळला आणि समाजाला कळू लागला. विजय भटकर सरांच्यासारखी व्यक्ती, परम सुपर कॉम्प्युटर सायन्टिस्ट रघुनाथ मशळकर, ही जी माणसं आहेत यांचा योगदानाचा भाग आहे आणि यांची आपली भेट होणं, यांचे काही विचार ऐकायला मिळणं आणि जगातले सर्वात मोठे सायंटिस्ट आहेत ज्यांनी परम सुपरचा शोध लावला ते विजय भटकर असतील, त्यांच्या भेटी होणं हा फार मोठा योग आहे. त्याच्यातूनच हे निष्पत्ती आहे, त्याच्यातूनच हेच त्याचं उत्तर आहे. विजय भटकर सर 14 नोव्हेंबरच्या कार्यक्रमाला येत आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती आणि बालक दिन आपण तो साजरा करतो. आणि औचित्य हे सर हे काय निवडावं असं वाटलं विशेषतः आपल्याला साधारणतः? त्याला असं मला माहीत नाही ते का 2 नंबर आहे बरोबर. आपण निमित्त निमित्त होतो आपण. त्याच्यामध्ये आपण काही केलं असं होत नाही, पण अर्ली मॉर्निंग संदेश असतो हा निश्चित. 5:30-5:30ला जे तुम्हाला आता नेहमी दिनचर्या हे चालूच आहे सर. हे जे तुम्हाला दिलं मी छोटी पुस्तिका, हो हो हो, मेल टू महात्मा. हो हो, तर पुन्हा टीका करायचं कारण नाही, परंतु मेल टू महात्मा हे विजय भटकरांना मी पहाटे 6:30ला उठून त्यांनी हे लिहिलेलं आहे. जगातला सुपर कॉम्प्युटरचा पहिला जनक विजय भटकर आणि मशळकर या दोघांच्या मध्ये मेल टू महात्मा, मन आणि आत्मा हे 2 शब्द आहेत. आत्मा अविनाशी आहे, तो जळत नाही, तो पेटत नाही, तो नष्ट पावत नाही. मग महात्मा गांधींचा आत्मा, आपल्या आईवडिलांचा आत्मा आकाशात कुठेतरी करतो जलप्रमामध्ये, याचं चिंतन आहे. आणि हे चिंतन लिहिले भटकरांनी आणि त्याच्याकरता त्यांनी असं लिहिले की जिथं आता कोण मार्ग दाखवेल, आता ते गाझा म्हणा, बाकीचं म्हणा, जगात इतकं भयानक चालू आहे, अमेरिकेपासून चायनापर्यंत. ही भीती वाटते विध्वंसक असं स्वरूप आहे. याला मार्ग कोणता, तर पुन्हा एकदा महात्मा गांधी जन्मावर आले. किंवा आम्ही त्यात असं म्हणलंय की पंडित नेहरूंचा उल्लेख केला, गांधीजींचा उल्लेख केला, लाल बहादूर शास्त्री एक महान मोठा पंतप्रधान, त्यांचा उल्लेख केला. याचं कारण असं आहे की हे आत्मे खऱ्या अर्थाने सात्विक आणि गांधींचे फॉलोअर. आता गांधींच्याबद्दल बोलायचं झालं तर 125 का 127 देशामध्ये त्यांचे पुतळे आहेत. अशा काही घटना घडलेल्या आहेत, तर त्याचं पुन्हा एकदा स्मरण व्हावं आणि सर्व समाज जगातला जग शोधत आहे की हू इज दी रिअल आयडियल जगात. निश्चित तर ते महात्मा गांधी हा एकच शब्द जगात पावला जातो आणि त्याच्या मार्गाने चालण्याचा प्रयत्न व्हावा. याच्यापेक्षा दुसरं काही संदेश असू शकत नाही. आणि म्हणून म्हणजे फोन जे उभं राहत आहे ते ह्या दिशेने आहे. सर्व धर्मसंस्थापक जे होऊन गेले आपल्या देशामध्ये, इतर देशामध्ये सुद्धा, ते कसे असतील, त्यांचं जीवन कसं असेल हे जर अनुभवायचं असेल, किंवा आपली भारतीय संस्कृती कशी आहे हे जर अनुभवायचं असेल, तर महात्मा गांधी यांचं जीवनचरित्र जर आपण वाचलं किंवा आत्मकथा जरी वाचली, त्याचं दर्शन आपल्याला त्यामध्ये निश्चितच घडू शकतं. आपण सर आत्मकथन लिहावं अशी आम्हाला सगळ्यांच्या वतीने आपल्याला विनंती आहे. कारण खूप महनीय व्यक्तींना आपण भेटलेला आहात सर. यशवंतराव चव्हाण यांना आपण भेटलेला आहात, त्या आठवड्या आपण सांगितल्या. वसंतराव नाईक यांना आपण भेटला सर कुठे? मुख्यमंत्री होते ना 11 वर्ष. त्यांना मुंबईत भेटले. अच्छा, बरोबर. बाबा आमटेंची नाही, प्रकाश आमटेची माझी भेट. अच्छा, बरोबर. बाबा आमटेंना आमच्या घरचे माझी मिसेस उर्मिला त्यांना भेटली. त्याच्यावर एक कविता समजा मी तुम्हाला पाठवतो. बरं.
सुंदर आहे. आता आचार्य अर्थमान सोनाले सरांनी सुद्धा काहीतरी लेखन त्यांच्याबाबत केलं आहे. येणार आहे. विनोबा भावे खूप मोठी माणसं आहेत खरी. हो हो. हे आपण केलं असं वाटत नाही असं म्हणत असताना हे काही नुसतं विनम्रपणे बोलण्याचा विषय नाही. ते आपण करत नाही, करवलं जातं याच्यामध्ये आणि नियतीचा संकेत असतो. पहाटे 5-5:30ला स्वप्न पडतं, काही पडतं आणि त्याच्यानंतर हे स्वप्नात येतात बरोबर राहा, रात्री होत राहा आणि तुम्हाला देवाने शक्ती दिली आहे म्हणून लोक उभं राहिला, म्हणून इंद्रायणचे घाट तयार झाले, देऊचे घाट तयार झाले. याच्यापेक्षा खूप मोठी कामं करणारी माणसं आहेत, पण दिशा प्रत्येकाची वेगळी असते. लोकनायक जयप्रकाश नारायण असतील किंवा विनोबा भावे यांच्या संपर्कात असा नाही. अच्छा, मला त्याचा योग आला नाही. शंकरराव चव्हाणांचा पण आला. शंकरराव चव्हाण ठीक आहे, मुख्यमंत्री म्हणून त्या पद्मश्रीच्या संदर्भात आपल्याला पद्मश्री द्यायची होती. हां, तेव्हा आम्ही दिल्लीत भेटलो होतो त्यांना. बरोबर. बाकी राजकारणाच्या संदर्भात नाही. सर, सध्याचे विद्यार्थी जे आहेत करिअरच्या मागे विशेषतः लागलेले आहेत, त्यांना आपण काय सांगणार? सध्याचे विद्यार्थी अतिशय बुद्धिमान आहेत. त्यांना आता नॉलेज सिस्टीम, नवीन सिस्टीम, गुगल काय, फेसबुक काय, सर्व निर्माण झालं आहे. त्याच्यामुळे त्यांची प्रगती खूप मोठी आहे. परंतु त्याचा दुरुपयोग होऊ नये एवढीच अपेक्षा आहे. बरोबर. त्या टेक्नॉलॉजीचा अर्थ कळावा आणि समाजाला काही दिशा देण्याचं, मानवता हा जो शब्द इथं वापरला गेला आहे त्याचा अर्थ समजून घेण्याची गरज आहे. नॉट टू मिसयूज द टेक्नॉलॉजी नवीन जे आता आहे तर त्याचा दुरुपयोग होऊ नये, कारण त्याची भीती जास्त आहे. आता समाजाला ते समजून सांगणारे शिक्षक नॉलेज सिस्टीमच्या नावाने जे बाहेर येत आहेत त्याचा मिसयूज होऊन मग ते पंतप्रधान असो, नाही तर अध्यक्ष असो, नाही तर कोणी असो, त्याचा मिसयूजच चालवण्याचा होता. तो घडू नये एवढी फक्त प्रार्थना आहे. पालकाबद्दल काय सांगतात तेवढे थांबवायचं? पालकाबद्दल काय आपण सगळे पालक आपले सल्ला म्हणा किंवा त्यांना काय सांगू शकाल? मानवतेचा संदेश किंवा दुसरं काय भेटूयात. रसिक हो, आपण सविस्तर अशी मुलाखत आदरणीय डॉक्टर विश्वनाथ कराड साहेब यांची आपण मुलाखत घेतलेली आहे. पुन्हाही आणखी त्यांच्याशी आपण भेटणार आहोत, बोलणार आहोत. त्यांचं आत्मकथन जे आहे शक्यतो त्यांना वेळ फारसा मिळत नाही आहे, परंतु या मुलाखतीच्या माध्यमातून त्यांचं आत्मकथन सुद्धा उलगडत जावं हाही हेतू यामागे आहे. आणि असे पुढचे सत्र आमचे होत राहतील. सरांना विनंती असेल आपण पुन्हा आणखी बोलूया किंवा आपल्याला जर शक्य असेल आपण लिहित जाऊया सर, कारण तुमच्या भाषेमध्ये तुमचं आत्मकथन येणं, कारण तुमच्या लेखनात पण तुमची भाषा, तुमचं बोलणं आम्हाला त्यामध्ये कशाला दिसतं आहे. पुढं झाला होता त्याने कोकिले आनंद वा, विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म, एवढं कळलं जगाला तरी खूप. ठीक ठीक. आपल्या सर्वांना हार्दिक शुभकामना. आपल्या सर्वांना सर कुटुंब असावं, गणगोत असावं तर असं आपल्याला मी कृतज्ञतापूर्वक अभिवादन करतो आहे. जय महाराष्ट्र, जय भारत, जय मानवता, जय जगत. एक बसून फोटो घेऊयात. एकच एक फोटो पॉज करतो.